माझी काय तयारी नाही आहे. मी आज लॉन्च झाला आहे. फक्त मला असं वाटतंय म्हणून मी बोललो आहे. मी जे करतो ते अँकरिंग आहे मला माहीत नाही. पण ते कनेक्ट होतं मायबाप रसिक प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला. यावेळेला पाचपट मनोरंजन आहे, पाचपट एनर्जी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी इंटरेस्टिंग नक्कीच असेल. आता होऊ दे धिंगाणाचं 5वं पर्व येत आहे आणि अर्थात त्या पर्वात धिंगाणा घालायला सज्ज झालाय सिद्धार्थ जाधव. खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठी शोबजवर. नाही, मजा येते यार. 5वा सीझन, स्टार प्रवाह, फ्रेम्स, सतीश राजवाडे सर आणि संपूर्ण टीम. प्रचंड एक्साइटमेंट आहे. आणि मी तुला सांगू, पहिल्या सीझनला मी प्रचंड आजारी होतो. तो सीझन होईल की नाही अशी शंका होती. आणि सतीश राजवाडे सरांनी मला फोन करून सांगितलेलं, तू बरा होऊन ये, तुझ्याशिवाय मी तो शो करणार नाही. आणि आज ह्या मंचावर 5वा सीझन लॉन्च होतो यार. खूप खूप छान वाटतं. आज या मंचावर तू एक पॉवर पॅक परफॉर्मन्स दिलेला आहेस. कोलांटी उड्या किती मारल्यास हे तुलाच माहिती आहे. कुठून येते ही ऊर्जा, कुठून येतो हा उत्साह? मला असं वाटतं की स्टार प्रवाहसारखा, सतीश राजवाडे सरांसारखे असे दिग्गज मंडळी जेव्हा तुमच्यावर एखादी जबाबदारी देतात, तर ती जबाबदारी पार करणं किंवा पार पाडणं हे खूप जिकिरीचं काम असतं. आणि मी ते, मला वाटतं माझी ती एक्साइटमेंट असते. जर आपल्याला कोणी विश्वास टाकला तो विश्वास सार्थकी लावायचा. सर गेली 5 सीझन स्टार प्रवाह माझ्यावर तो विश्वास टाकते की सिद्धू असेल तर ते छान मनोरंजन होईल. तर मग ते मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. नाही झालं तर नेक्स्ट टाईम आणखीन करेन, झालं तर आनंद आहे. मला एक खरं खरं उत्तर हवं आहे. जी पॉझिटिव्हिटी तुझ्याकडे आहे, जी तू लोकांना देतोस, यामागचं मूळ गमक काय आहे? काय हेतू असतो मनात, काय विचार असतो इतकं पॉझिटिव्ह राहण्यामागे? नाही, असं काही ठरवून होत नाही रे दाद्या. जसं आहे तसं आहे. आणि ॲप्रिसिएशन, कोणाचं कौतुक करणं किंवा जी माझ्यातली जी एक एक्साइटमेंट जपून ठेवणं, हे तर मी करतोच यार. मला आवडतं. आणि म्हणजे तू काय किंवा आपले सगळे मित्र जेव्हा पहिल्यांदा असे भेटतात आपल्याला, बरं वाटतं. ते वाईब्स कनेक्ट होतात. आणि एखादं काम पाहिलं असं, जसं तू आता इथं इंटरव्ह्यू केला, मी एखादा इथं इंटरव्ह्यू केला, तो पाहिला, मला बरं वाटतं. कारण आपण असेच भेटत असतो ना, असं रेग्युलरली भेटत नाही. त्यामुळे ते जे मला काय वाटतं ते मला सांगायला मिळतं. याच्यात उलट मला छान वाटतं ते. आज 5 पर्व झालं या शोचं तू अँकरिंग करतोय. कधी वाटलं होतं की आपल्याला कोणीतरी अँकर म्हणून बोलावेल किंवा ती संधी कधी येईल असं वाटलं होतं का जेव्हा तू या क्षेत्रात आलास? जी बात नाही रे, अँकरिंग वगैरे बाप रे. दिग्गज म्हणजे अभिजित खांडकेकर, आमचा अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, किती दिग्गज म्हणजे असे मोठे मोठे आहेत. पण आमच्या आत्ताच्या पिढीची सगळी पोरं काय निवेदन करतात यार. आपण तसे कुठं काय. मी एकदा सतीश सरांना असं म्हणालो होतो की मी एक गेम शो पाहिलेला एक असा, तो फॉरेनचा. पण असं काय करायला मिळालं तर. आणि एके दिवशी सतीश सरांनी ना रँडमली, म्हणजे त्या गोष्टीला काय 2 वर्ष झालीच, 3 वर्ष, त्यानंतर सर म्हणे की तू हे करतोयस. तर मला वाटतं की मी मगाशी म्हटलं, मी जे करतो ते अँकरिंग आहे मला माहीत नाही. पण ते कनेक्ट होतं मायबाप रसिक प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला. आणि त्यांचं मनोरंजन होतंय ना, मग ठीक आहे. प्रेक्षकांना जोडणं कलाकारांसाठी काही नवीन नाहीये, पण तुला कलाकारांना जोडायचं आहे. ते कुठे आव्हान वाटतं? कारण की तुझ्या समोरही कलाकार आहे आणि तू सुद्धा एक कलाकार आहेस. नाही, उलट मला मज्जा येते. मला खूप मस्त वाटतं की यार ही लोकं आलेली तर ह्यांना मजा करायची. तर मग त्यांच्यातलं होऊन नाचायला, गायला आणि त्यांची फजिती करायला मला आवडतं. आणि ते बेसिकली काय, ॲक्टर असले तरी ते कसे रसिक म्हणजे पॉप्युलर ॲक्टर आहेत. पण इथे येताना ते एक स्पर्धक म्हणून येतात आणि जो जोर लावतात खेळताना ते भाई साब. त्यामुळे त्यांचं ते रूप बघायला खूप मजा येते. बऱ्याच रिएलिटी शोमध्ये शूटिंग खूप वेळ चालतं किंवा लांबतं. अशा वेळी तुझी काय जबाबदारी असते हे सगळं वातावरण रिलॅक्स करण्यासाठी? तू काय करतोस सगळ्यांना कूल डाऊन करण्यासाठी? मी उलट असं होतं का पहिल्यांदा? एक तर होत नाही. पण ब्रेकमध्ये मी मलाच एक एनर्जी देणारी गाणी गाणं किंवा माझ्या त्या ऑडियन्सबरोबर गप्पा मारणं, असं सगळं होतं. आणि मला असं वाटतं की आमची जी टीम आहे फ्रेम्सची किंवा धिंगाणाची, त्यांचं एवढं प्रॉपर प्लॅनिंग असतं की काय होणार आहे, कसं होणार आहे, कुठे होणार आहे, कुठली गोष्ट कधी करायची आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तरी कधी असा गोष्ट लांबली नाही. कारण ते सगळेच येणारे सुपरस्टार आहेत स्टार प्रवाहाचे, त्यांची वेळ पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि त्या वेळेत सगळं होतं. त्यामुळे मी एकदा सेटवर गेलो की मला वाटतं दुपारी जेवायलाच व्हॅनिटी देतो. संध्याकाळचा चहा जो असतो ते मी त्या स्टेजवर बसूनच पितो. आणि गेली 4 सीझन तिकडेच आहे मी उतरतच नाही. मला वाटतं त्या स्टेजची जी वाईब आहे ना, त्या कार्यक्रमाची वाईब आहे ना, ती मला काहीतरी बरं देऊन जाते. त्यामुळे मी थांबतो. आता या पर्वात काय विशेष असणार आहे? सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तुझी कुठपर्यंत तयारी आली आहे? माझी काय तयारी नाही आहे. मी आज लॉन्च झाला आहे. फक्त मला असं वाटतंय म्हणून मी बोललो आहे की कदाचित सिद्धार्थ जाधव हेलिकॉप्टर बरोबर येईल, हे मी बोलून मोकळा झालो आहे. तर बघूया. आणि मी हेलिकॉप्टर बरोबर येईल बोललो आहे, प्लीज. हां, कदाचित तो एक छोटा हेलिकॉप्टर घेऊन पण येईल.
सांगू शकत नाही आपल्याला. हे तू जे बोललायस त्याच्या मागे काहीतरी तथ्य आहे, तुलाही माहिती आहे. मला खरंच सांग, हेलिकॉप्टरची तयारी झाली आहे का? नाही नाही, असं काही नाही आहे, असं काय हेलिकॉप्टर वगैरे नाही आहे. मला फक्त सतीश राजवाडे सर म्हणाले की ह्या वेळेला 5 पट मनोरंजन आहे, 5 पट एनर्जी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी इंटरेस्टिंग नक्कीच असेल. खूप खूप शुभेच्छा नव्या पर्वासाठी आणि असंच प्रेक्षकांना भरभरून हसवत राहा, धिंगाणा घालत राहा. जे राष्ट्रीय मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना खरंच मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीने मराठी नाटक, मराठी मालिका, मराठी सिनेमांबद्दल तुम्ही खरंच ज्या ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताय, खूप बरं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा.